एक असा किल्ला की जिथे जायला आपल्याला बोटीने जावं लागतं आणि घनदाट जंगल क्रॉस करून जावं लागतं. वासोटा. सातारा जिल्ह्यातील जावळीच्या जंगलात वासोटा किल्ला आहे. तिथे कसं जायचं ते आपण बघूया. साताऱ्यावरून 35 किलोमीटर अंतरावरती बामणोली गाव आहे. तिथे बेसला पोहोचायचं. जर तुम्ही पुणे, मुंबई किंवा लांबून ठिकाणावर येणार असाल तर तुम्ही आदल्या दिवशी बामणोली गावात या. बामणोलीमध्ये राहण्यासाठी बरेच कॅम्प, छोटे-छोटे हॉटेल्स आहेत. ते तुम्हाला रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता आणि किल्ल्यावरती नेण्यासाठी दुपारचं जेवण अवेलेबल करून देतात. वासोट्याला जाण्यासाठी बामणोलीमधून 8 वाजता सकाळी बोट जायला सुरू करतात. एका बोटचा अंदाजे खर्च 3 ते ₹3,500 आहे, की ज्याच्यात आपण 12 ते 15 लोक एकत्र जाऊ शकतो. जरी तुमचा मोठा ग्रुप नसेल तर 2-3 ग्रुप एकत्र करून एक बोट दिली जाते. त्याच्यासोबत गाईड असतं. बामणोली ते वासोटा बेस पोहोचायला अंदाजे 40 ते 45 मिनिट लागतात. हा संपूर्ण प्रवास पाण्यातूनच असतो. 40 ते 45 मिनिटं एकदम मस्त सगळीकडे पाणी आणि आपण निसर्ग अनुभवत आपण तिथे पोहोचतो. तिथे पोहोचल्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची फॉरेस्टच्या अंडर येणारी एंट्री राहते. तिथे प्रत्येकाची बॅग चेक केली जाते. किती प्लास्टिक आहे, ते प्लास्टिक चेक करून रिटर्न आणायची जबाबदारी आपली असते. तिथली एंट्री फी ₹150 प्रत्येकी अशी असते. अशी गर्दी टाळायची असेल तर रविवार सोडून इतर दिवशी वासोट्याला आलेलं कधीही चांगलं. प्रत्येकाच्या बॅगा, प्लास्टिक चेक केल्यानंतर वासोट्याचा ट्रेक सुरू होतो. पाण्यातून आल्यानंतर आपण आता घनदाट जंगलातून जाणार. हा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. सूर्यकिरणं कदाचितच जमिनीपर्यंत पोहोचतात. असं हे घनदाट जंगल आहे. हा ट्रेक नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत केला तर तो कधीही चांगला. वातावरण चांगलं असतं, दमून जायचं चान्सेस खूप कमी असतात. साधारणतः अर्धा तास ते 45 मिनिट आपण चालल्यानंतर वर पोहोचतो. तिथून आपल्याला जलाशय दिसतो. काही पायऱ्या चढल्यानंतर आपण गडाच्या टॉपला पोहोचतो. वासोटा किल्ल्याचा उपयोग कारागृह म्हणून पण केला जायचा. किल्ल्यावरती काही वाड्याचे जुने अवशेष आहेत. किल्ल्यावरती आपण पोहोचल्यावरती हनुमान मंदिर, महादेव मंदिर, चुन्याचा घाणा, एक छोटंसं तलाव, बाबूकडा किंवा जुना वासोटा आपल्याला बघायला मिळतो. हे सगळं बघून झालं की आणलेले डबे खाऊन मग आपल्याला खाली दिलेल्या वेळेत पोहोचायचं असतं. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नियमानुसार संध्याकाळी 4पर्यंत आपल्याला तिथे कंपल्सरी पोहोचावंच लागेल. बेसला पोहोचलो की आपल्या बॅगा चेक होतात, प्लास्टिक चेक होतं. त्याच्यानंतर आपण भरलेलं डिपॉझिट रिटर्न मिळतं आणि मग आपण बोटीने आपला परतीचा प्रवास सुरू करू शकतो. परतीचा प्रवास अविस्मरणीय राहतो. असा हा अनुभव घ्यायला प्रत्येकाने एकदा तरी वासोटा बघायला यायलाच पाहिजे. ज्यांना 2 दिवस स्पेंड करायचे आहेत त्यांनी 1 दिवस कॅम्पिंग आणि दुसऱ्या दिवशी वासोटा ट्रेक करून माघारी जाऊ शकतो. बोटीने बामणोलीमध्ये पोहोचवल्यास आपला ट्रेक तिथे संपतो. वासोटा ट्रेकचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही एकदा वासोट्याला नक्की जा. तसेच व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.